students. Today we have to study one more important property of fluids, that is viscosity. This second chapter of physics can be broadly divided into three categories. Number one is hydrostatics, second surface tension, and third is hydrodynamics. Hydrostatics is the branch of physics which deals with the study of properties of fluids at rest. हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे काय, तर जेव्हा ते फ्लुईड रेस्ट पोझिशनमध्ये असतं आणि त्याच्या प्रॉपर्टीजचा आपण स्टडी करतो तेव्हा ते हायड्रोस्टॅटिक्स कॅटेगरीमध्ये येतं. आणि ते आपण घेतलेला आहे तो भाग आपला झालेला आहे. त्याच्यामध्ये आपण प्रेशर, त्याच्यानंतर पास्कल्स लॉ, इट्स ॲप्लिकेशन्स, ओपन ट्यूब मॅनोमीटर, मर्क्युरी बॅरोमीटर वगैरे पार्ट घेतलेला आहे. सेकंड पार्ट जो आहे तो आहे सरफेस टेन्शन. सरफेस टेन्शन इज द प्रॉपर्टी ऑफ फ्री सरफेस ऑफ अ लिक्विड ड्यू टू विच फ्री सरफेस बिहेव्स लाईक अ स्ट्रेच्ड इलॅस्टिक मेम्ब्रेन. सरफेस टेन्शन ही फ्री सरफेसची प्रॉपर्टी असते आणि तोही भाग आपला झालेला आहे. त्याच्यामध्ये सरफेस टेन्शन हे कसं स्ट्रेच्ड मेम्ब्रेनसारखं वागतं, त्याचे जे बिहेवियर आहे ते मॉलिक्युलर थिअरीवरती आपण एक्सप्लेन केलेलं आहे. दोन प्रकारचे फोर्सेस, कोहिजिव्ह, ॲडिजिव्ह, कॅपिलरीचे ॲप्लिकेशन्स, सरफेस टेन्शन अँड इट्स ॲप्लिकेशन्स, तो सगळा भाग आपला झालेला आहे. अँड थर्ड पार्ट ऑफ दिस चॅप्टर इज द हायड्रोडायनॅमिक्स. हायड्रोडायनॅमिक्स इज दॅट ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ फ्लुइड्स इन मोशन. हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय असतं, जेव्हा ते फ्लुइड्स मोशनमध्ये असतं तेव्हा त्याचा आपण अभ्यास करतो, त्याला म्हणतात हायड्रोडायनॅमिक्स. हायड्रोस्टॅटिक्स म्हणजे काय ते आपण शिकलेलं आहे. बघा या ठिकाणी तुम्हाला वॉटर दिसतं आहे इन द स्टेट ऑफ रेस्ट. दिस इज हायड्रोस्टॅटिक्स. याच्यामध्ये आपण विशेषतः प्रेशरचा जास्त करून अभ्यास केलेला आहे. प्रेशर कसं काढायचं, त्याचा फॉर्म्युला वगैरे तर सगळं शिकलो आहे आपण. हे हायड्रोस्टॅटिक्स कॅटेगरीमध्ये येतं. पण आताचा आपला जो भाग आहे तो आहे हायड्रोडायनॅमिक्स. तर हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय, द ब्रांच ऑफ फिजिक्स विच डील्स विथ द स्टडी ऑफ प्रॉपर्टीज ऑफ फ्लुइड्स इन मोशन इज कॉल्ड ॲज हायड्रोडायनॅमिक्स. मीन्स वेन द फ्लुइड इज इन मोशन आणि त्याचा आपण अभ्यास करतो देन इट इज हायड्रोडायनॅमिक्स. उदाहरणार्थ तुम्ही इथं बघू शकता रिव्हर वॉटर. नदीचं पाणी जेव्हा मोशनमध्ये असतं तेव्हा ते हायड्रोडायनॅमिक्स कॅटेगरीमध्ये येतं. हे एक उदाहरण झालं. देर आर नंबर ऑफ एक्झाम्पल्स. फ्लड वॉटर और वॉटरफॉल, वॉटर फ्लोइंग थ्रू ट्यूब्स, पाइप्स, गॅस फ्लोइंग थ्रू ट्यूब्स. देर आर मेनी एक्झाम्पल्स ऑफ लिक्विड और फ्लुइड इन मोशन. आता ह्या जे मोशनमध्ये लिक्विड्स असतं त्याचे फ्लो जे असतात ते दोन प्रकारचे असतात. त्यातला पहिला प्रकार आहे स्टेडी फ्लो. काय स्टेडी फ्लो म्हणजे, स्टेडी फ्लो मीन्स वेन a measurable property such as a pressure or velocity of the fluid at a given point remains constant over time, then that flow is called as a steady flow. स्थिर प्रवाह मराठीमध्ये आपण म्हणतो त्याला. संथ गतीनं वाहणारं पाणी. जेव्हा ह्या लिक्विडमध्ये, आता हे नदीचं पाणी आहे, याच्यामध्ये समजा एखादा पॉईंट आपण घेतला तर त्या पॉईंटला ज्या मेजरेबल क्वांटिटीज म्हणजे प्रेशर किंवा व्हेलॉसिटी आहे, आता समजा हा पॉईंट मी इथं दाखवतो आहे माऊस पॉईंटरने, तिथल्या पार्टिकलची किंवा त्या जागेवरची व्हेलॉसिटी जर कायम म्हणजे त्या ठिकाणी जर कॉन्स्टंट स्पीडनी वॉटर फ्लो होत असेल किंवा त्या ठिकाणी जे प्रेशर असेल पाण्याचं ते जर कॉन्स्टंट राहत असेल एकसारखं, तर त्याला म्हणायचं स्टेडी फ्लो. कॅनल वॉटर हेच त्याचं बेस्ट एक्झाम्पल आहे. आता हे कसं आहे, नदीचं पाणी स्टेडी फ्लोच आहे, परंतु याच्यामध्ये पाणी कमी असल्यामुळं आणि खाली दगड खडक वगैरे असल्यामुळं हे आपल्याला तसं दिसतं आहे. पण जेव्हा हे नदीमध्ये पाणी भरपूर असेल, आणि त्याचं बेस्ट उदाहरण आहे कॅनल. आता कॅनलचं एक आपण बघू, या ठिकाणी पहा कॅनल आहे समजा, तर कॅनलमधून जेव्हा हे वॉटर जातं, पहा परत एकदा एक कॅनलचा मी इथं फोटो दाखवतो आहे. जेव्हा हे कॅनलमधून वॉटर जातं तेव्हा तो प्रवाह स्टेडी असतो, संथ गतीनं जात असतं. म्हणजे त्याच्यामध्ये काय होत असतं की कुठलाही पार्टिकल तुम्ही घेतलं, सपोज दिस इज कॅनल वॉटर, त्याच्यामध्ये आता तुम्ही एक सरफेसवरचा घ्या किंवा सरफेसच्या थोडा खाली 1-2 फूट खाली पाणी घेतलं, तुम्ही पॉईंट घेतला, तर तो जो काय पॉईंट तुम्ही एक घेणार त्या पॉईंटला नेहमी प्रेशर
किंवा व्हेलॉसिटी कॉन्स्टंट आहे. म्हणजे प्रत्येक याच्यावरती जर एखादा बॉल पडलेला असेल आणि तो जर त्या कॅनलच्या पाण्याबरोबर वाहत जात असेल तर तो एकसारख्या कॉन्स्टंट स्पीडने जातो, त्याला म्हणतात स्टेडी फ्लो. प्रेशर पण कॉन्स्टंट राहतं. आता हे वरचं सरफेस आपण बघतो आहे, वरचं सरफेस ॲक्च्युली त्याचा स्पीड थोडा जास्त असतो, पण खाली खाली जसं आपण जाऊ तसा स्पीड कमी होतो आणि एकदम बॉटमला जवळपास तो स्पीड 0 असतो. तर तुम्ही खाली 1-2 फूट खाली जर समजा एखादा पॉईंट घेतला किंवा 1-2 फूट खाली एखादी वस्तू वाहत चालली असेल तर ती एकसारख्या कॉन्स्टंट स्पीडने जाते. त्या एका जागेवरती स्पीड कॉन्स्टंट राहतो, व्हेलॉसिटी कॉन्स्टंट राहते आणि तिथलं प्रेशर पण कमी जास्त होत नाही. असे जे प्रवाह असतात त्याला म्हणतात स्टेडी फ्लो. याच्या उलट दुसरा असतो तो टर्ब्युलंट फ्लो, ते आपण नंतर बघणार आहोत. तर स्टेडी फ्लो. त्यानंतर याच्यामध्ये जेव्हा आपण मेकॅनिकल प्रॉपर्टीज ऑफ स्टडी करतो तेव्हा आपल्याला काही डेफिनेशन्स, काही टर्म्स ज्या वारंवार या चॅप्टरमध्ये वापरल्या जातात त्याचं मिनिंग समजावून घेणं गरजेचं आहे. त्यातली पहिली आहे फ्लो लाईन. व्हॉट डू यू मीन बाय फ्लो लाईन? फ्लो लाईन मीन्स द पाथ ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन मुव्हिंग फ्लुइड इज कॉल्ड ॲज फ्लो लाईन. पाथ ऑफ ॲन इंडिव्हिज्युअल पार्टिकल इन मुव्हिंग फ्लुइड म्हणजे आता उदाहरणार्थ हे तुम्हाला इथं रिव्हर वॉटर दिसत आहे. ह्या रिव्हर वॉटरचं याच्यामध्ये तुम्हाला काही बबल्स दिसत आहेत. ते बबल्स म्हणजे समजा पार्टिकल्स आहेत. तर हे बघा, आता परत एकदा पहा, हे बबल्स म्हणजे पार्टिकल्स आहेत. तर ते जाताना समजा एक बबल आपण घेतला आणि त्याचा पाथ आपण ट्रेस केला ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम, किंवा तो पाथ आपण रेकॉर्ड केला, तर तो जो मार्ग, ज्या मार्गाने तो एक पार्टिकल जातो, इथं दुसरी फिगर आहे, समजा हा पार्टिकल पाण्याच्या प्रवाहामधून चाललेला आहे, तो असा या मार्गाने गेलेला आहे. हा मार्ग जेव्हा आपण ट्रेस करतो, हा जो मार्ग असतो त्याला म्हणतात फ्लो लाईन. फ्लो लाईन म्हणजे थोडक्यात त्या फ्लोमधला, लिक्विडमधली अशी लाईन की ज्या मार्गाने तो पार्टिकल गेलेला आहे. एक दुसरी टर्म आहे स्ट्रीम लाईन. आता स्ट्रीम लाईन म्हणजे काय? इट इज द कर्व हुज टँजंट ॲट एनी पॉईंट इन द फ्लो इज इन द डायरेक्शन ऑफ द वेलॉसिटी ऑफ द फ्लो ॲट दॅट पॉईंट. स्ट्रीम लाईन्स अँड फ्लो लाईन्स आर आयडेंटिकल फॉर ए स्टेडी फ्लो. याचा अर्थ असा आहे, आता ह्या पहिल्या फिगरमध्ये समजा तुम्ही हे रेड कलरची जी लाईन दिसते ते फ्लो लाईन आहे, म्हणजे एक पार्टिकल त्या मार्गाने गेलेला आहे, अशा पद्धतीने तो गेलेला आहे. तर ह्या लाईनला जाताना तुम्ही प्रत्येक पॉईंटला जर टँजंट काढला आणि ते टँजंट सगळे जुळवले तर तो पण एक मार्ग मिळतो सगळ्या टँजंटचा. टँजंट म्हणजे काय? त्या म्हणजे समजा तुम्ही इथं टँजंट काढला तर तिथल्या फ्लोची तो डायरेक्शन दाखवतो, तिथल्या व्हेलॉसिटीची डायरेक्शन दाखवतो. समजा तुम्ही या इथं टँजंट काढला, या ठिकाणची तो डायरेक्शन दाखवतो. तुम्ही इथं टँजंट काढला ह्या फ्लो लाईनला तर तिथल्या व्हेलॉसिटीची तो टँजंट दाखवतो. असा प्रत्येक पॉईंटला, जागोजागी प्रत्येक पॉईंटला आपण टँजंट काढू शकतो. आणि टँजंट सगळे काढल्यानंतर ते जोडले तर एक कर्व मिळतात आपल्याला, त्याला म्हणतात स्ट्रीम लाईन. आता जर फ्लो स्टेडी असेल, मगाशी आपण पाहिल्याप्रमाणे कॅनलच्या वॉटरसारखं संथ गतीनं जाणारं पाणी असेल तर स्ट्रीम लाईन आणि फ्लो लाईन्स ह्या आयडेंटिकल असतात. म्हणजे जी फ्लो लाईन असते तीच स्ट्रीम लाईन असते. पण टर्ब्युलंट फ्लोमध्ये तसं नसतं. फ्लो लाईन वेगळी आणि स्ट्रीम लाईनमध्ये फरक पडतो. ह्या दुसऱ्या फिगरमध्ये परत पाहता मी दाखवतो आहे. समजा हे जे मार्ग दिसतो आहे सेकंड फिगरमध्ये बघा, दिस इज अ फ्लो लाईन. म्हणजे याचा अर्थ ह्या मार्गाने पार्टिकल त्या फ्लुईडमधून किंवा ते मुव्हिंग लिक्विडमधून गेलेला आहे. त्या लिक्विडसोबत तो पार्टिकल गेलेला आहे, हा त्याचा मार्ग आहे. ते झालं फ्लो लाईन. आता इथं कसा थोडा कर्व आहे. प्रत्येक पॉईंटला आपण टँजंट काढला तर ते टँजंट सगळे आपण जोडले तर एक कर्व मिळतो. बघा, असं प्रत्येक पॉईंटला टँजंट जर आपण काढला आणि ते जोडले, ही डॉटेड लाईन म्हणजे ते झालं स्ट्रीम लाईन. ही स्ट्रीम लाईन म्हणजे काय आहे तर ह्या फ्लो लाईनच्या प्रत्येक पॉईंटला जे टँजंट्स काढले आपण त्याच्यातून मिळालेला तो कर्व आहे. तो कर्व ती झाली स्ट्रीम लाईन आणि ही दुसरी जी दिसते ती झाली फ्लो लाईन. दोन्ही आता ॲक्च्युली ते समजण्यासाठी थोड्या वेगळ्या दाखवलेल्या आहेत, पण ॲक्च्युली दोन्ही एकच आहेत. दोन्ही मर्ज झाल्या असं तुम्ही समजा. ही आहे स्ट्रीम लाईन. म्हणजे थिक लाईननी जी दाखवली ती फ्लो लाईन आणि डॉटेड लाईननी जी दाखवलेली आहे ती स्ट्रीम लाईन आहे. बघा इथं या पद्धतीने ही फ्लो लाईनची डायरेक्शन आहे आणि स्ट्रीम लाईन आहे. सो दिस इज अबाउट स्ट्रीम लाईन. नेक्स्ट concept is a flow tube. What is flow tube?
इट इज ॲन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स बाउंड बाय ॲन इमॅजिनरी वॉल. म्हणजे काय आहे? इट इज इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स म्हणजे काल्पनिक बंडल आहे फ्लो लाईन्सचं. म्हणजे कसं? असं समजा की कॅनलचं वॉटर आहे, पाटाचं पाणी आहे संथ गतीनं वाहणारं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक पाईप इमॅजिन करा. पाण्याचा पाईप असतो बघा, शेतीसाठी पाईपलाईन केलेली असते, किंवा घरी पण आपण म्युन्सिपाल्टीचं पाणी यूज करतो, ते पाईप छोटे असतात अर्धा इंची. त्या आकाराची एक ट्यूब तुम्ही त्या कॅनलच्या वॉटरमध्ये इमॅजिन करा, आणि त्याच्या आतमध्ये अनेक फ्लो लाईन्स आहेत समजा. बघा अशा पद्धतीने फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे फ्लो लाईन्स म्हणजे काय आपण पाहिलं की ज्या मार्गाने तो लिक्विडचा फ्लो जातो. आता लिक्विडमध्ये प्रत्येक पॉईंटला पाणी वाहत असतं, त्यामुळे प्रत्येक पॉईंटला आपल्याला एक फ्लो लाईन काढता येते. अर्थात त्या सगळ्या काल्पनिक असतात, इमॅजिनरी असतात. जसं आपण म्हणतो की हवाई मार्ग, एअरवेज. हवाई मार्ग म्हणजे काय? ज्या मार्गाने विमानं जातात, असे काही मार्ग तिथं बांधलेले नसतात. त्याच पद्धतीने इथं हे फ्लो लाईन्स असतात की ज्या मार्गानं पाणी जात असतं. आता प्रत्येक पॉईंटला पाणी वाहत असतं, त्यामुळे प्रत्येक पॉईंटला लाईन काढता येते. अशा अनेक लाईनचं आपण एक बंडल केलं. जशा पेनच्या रिफिल असतात, पेनाच्या रिफिल असतात, बॉल पेनच्या रिफिल, अशा रिफिलचं आपण एक बंडल केलं, रबरनी बांधून ठेवलं, तर जे एक बंडल तयार होतं रिफिलचं. तशा पद्धतीने पाण्यामध्ये अनेक फ्लो लाईनचं बंडल केलं आपण, तर हे ट्यूबसारखा आकार तयार होतं, ट्यूब लाईक स्ट्रक्चर. हे काल्पनिक आहे, याला म्हणतात फ्लो ट्यूब. अशा कितीतरी फ्लो ट्यूब आपण इमॅजिन करू शकतो. म्हणजे समजा ही पहिली फ्लो ट्यूब झाली कॅनल वॉटरमध्ये. त्या फ्लो ट्यूबमध्ये नंबर ऑफ फ्लो लाईन्स, कारण त्याच्यामध्ये खूप पाणी जातं, खूप पाणी वाहतं. प्रत्येक पॉईंटला, पाण्यातल्या प्रत्येक पॉईंटला आपल्याला फ्लो लाईन काढता येईल. तर ही एक ट्यूब झाली, फ्लो लाईन झालं हे एक, किंवा फ्लो ट्यूब झाली ती. त्याच्यामध्ये अनेक लाईन्स. त्याच्या डावीकडं तुम्ही दुसरी फ्लो ट्यूब इमॅजिन करू शकता, त्याच्यामध्ये अनेक फ्लो लाईन्स. त्याच्या उजवीकडं फ्लो ट्यूब तुम्ही इमॅजिन करू शकता, त्याच्यावर फ्लो ट्यूब तुम्ही इमॅजिन करू शकता. असं तुम्ही प्रत्येक पॉईंटला फ्लो ट्यूब इमॅजिन करू शकता. यामध्ये काय म्हटलं आहे पहा, फॉर अ स्टेडी फ्लो द फ्लुइड कॅन नॉट क्रॉस द वॉल्स ऑफ अ फ्लुइड ट्यूब. फॉर a steady flow, the fluid cannot cross the walls of a flow tube. Fluids in adjacent flow tubes cannot mix. याचा अर्थ काय आहे की समजा तुम्ही ही एक फ्लो ट्यूब इमॅजिन केली, तर त्याच्यातून जाणारं जे पाणी आहे ते शेजारच्या फ्लो ट्यूबमध्ये जाणार नाही, किंवा शेजारच्या फ्लो ट्यूबमधलं पाणी या ट्यूबमध्ये येणार नाही. म्हणजे हे फ्लो ट्यूबमधलं पाणी त्यांना ठरवून दिलेल्या त्या ट्यूबमधूनच वाहतं. हे फक्त स्टेडी फ्लोमध्ये शक्य आहे. दुसरा प्रकारचा फ्लो असतो टर्ब्युलंट फ्लो, त्याच्याबद्दल आपण अजून शिकलो नाही, परंतु टर्ब्युलंट फ्लोमध्ये ते शक्य होत नाही. तर हे आहे फ्लो ट्यूब. म्हणजे हे काल्पनिक पाईप आहे समजा कॅनलच्या वॉटरमध्ये टाकलेले, आणि त्या पाईपमधून ते पाणी जातं, ह्या पाईपमधलं दुसऱ्या पाईपमध्ये जात नाही, असं तुम्ही फक्त इमॅजिन करा. आणि त्या पाईपामध्ये जेवढे प्रत्येक पॉईंट असतील, प्रत्येक पॉईंटला पाणी वाहतं, प्रत्येक पॉईंटला एक काल्पनिक रेषा आहे, त्याला म्हणतात फ्लो लाईन. अशा अनेक फ्लो लाईनचं मिळून एक फ्लो ट्यूब होते. नेक्स्ट कन्सेप्ट इज अ फ्लो ट्यूब. व्हॉट इज फ्लो ट्यूब? इट इज ॲन इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स बाउंड बाय ॲन इमॅजिनरी वॉल. म्हणजे काय आहे? इट इज इमॅजिनरी बंडल ऑफ फ्लो लाईन्स म्हणजे काल्पनिक बंडल आहे फ्लो लाईन्सचं. म्हणजे कसं? असं समजा की कॅनलचं वॉटर आहे, पाटाचं पाणी आहे संथ गतीनं वाहणारं, आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक पाईप इमॅजिन करा. पाण्याचा पाईप असतो बघा, शेतीसाठी पाईपलाईन केलेली असते, किंवा घरी पण आपण म्युन्सिपाल्टीचं पाणी यूज करतो, ते पाईप छोटे असतात अर्धा इंची, पण अशा मोठ्या साईजचे पाईप असतील, किंवा तसा अर्धा इंची पण तुम्ही समजला तरी त्या आकाराची एक ट्यूब तुम्ही त्या कॅनलच्या वॉटरमध्ये इमॅजिन करा, आणि त्याच्या आतमध्ये अनेक फ्लो लाईन्स आहेत समजा. बघा अशा पद्धतीने फिगरमध्ये दाखवल्याप्रमाणे फ्लो लाईन्स म्हणजे काय आपण पाहिलं की ज्या मार्गाने तो लिक्विडचा फ्लो जातो. आता लिक्विडमध्ये प्रत्येक पॉईंटला पाणी वाहत असतं, त्यामुळे प्रत्येक पॉईंटला आपल्याला एक फ्लो लाईन काढता येते. अर्थात त्या सगळ्या काल्पनिक असतात, इमॅजिनरी असतात. जसं आपण म्हणतो की हवाई मार्ग, एअरवेज. हवाई मार्ग म्हणजे काय? ज्या मार्गाने विमानं जातात, असे काही मार्ग तिथं बांधलेले नसतात. त्याच पद्धतीने इथं हे फ्लो लाईन्स असतात की ज्या मार्गानं पाणी जात असतं. आता प्रत्येक पॉईंटला पाणी वाहत असतं, त्यामुळे प्रत्येक पॉईंटला लाईन काढता येते.
अशा अनेक लाईनचं आपण एक बंडल केलं, जशा पेनच्या रिफिल असतात, पेनाच्या रिफिल असतात, बॉल पेनच्या रिफिल, अशा रिफिलचं आपण एक बंडल केलं, रबरनी बांधून ठेवलं, तर जे एक बंडल तयार होतं रिफिलचं, तशा पद्धतीने पाण्यामध्ये अनेक फ्लो लाईनचं बंडल केलं आपण, तर हे ट्यूबसारखं आकार तयार होतं, ट्यूब लाईक स्ट्रक्चर. हे काल्पनिक आहे, याला म्हणतात फ्लो ट्यूब. अशा कितीतरी फ्लो ट्यूब आपण इमॅजिन करू शकतो. समजा ही पहिली फ्लो ट्यूब झाली कॅनल वॉटरमध्ये. त्या फ्लो ट्यूबमध्ये नंबर ऑफ फ्लो लाईन्स, कारण त्याच्यामध्ये खूप पाणी जातं, खूप पाणी वाहतं, प्रत्येक पॉईंटला पाण्यातल्या प्रत्येक पॉईंटला आपल्याला फ्लो लाईन काढता येईल. तर ही एक ट्यूब झाली, फ्लो ट्यूब झाली ती. त्याच्यामध्ये अनेक लाईन्स. त्याच्या डावीकडं तुम्ही दुसरी फ्लो ट्यूब इमॅजिन करू शकता, त्याच्यामध्ये अनेक फ्लो लाईन्स. त्याच्या उजवीकडं फ्लो ट्यूब तुम्ही इमॅजिन करू शकता, त्याच्यावर फ्लो ट्यूब तुम्ही इमॅजिन करू शकता. असं तुम्ही प्रत्येक पॉईंटला फ्लो ट्यूब इमॅजिन करू शकता. यामध्ये काय म्हटलं आहे पहा, फॉर ए स्टेडी फ्लो द फ्लुईड कॅन नॉट क्रॉस द वॉल्स ऑफ ए फ्लो ट्यूब. फ्लुईड्स इन ॲडजसंट फ्लो ट्यूब्स कॅन नॉट मिक्स. याचा अर्थ काय आहे की समजा तुम्ही ही एक फ्लो ट्यूब इमॅजिन केली, तर त्याच्यातून जाणारं जे पाणी आहे ते शेजारच्या फ्लो ट्यूबमध्ये जाणार नाही, किंवा शेजारच्या फ्लो ट्यूबमधलं पाणी या ट्यूबमध्ये येणार नाही. म्हणजे हे फ्लो ट्यूबमधलं पाणी त्यांना ठरवून दिलेल्या त्या ट्यूबमधूनच वाहतं. हे फक्त स्टेडी फ्लोमध्ये शक्य आहे. दुसरा प्रकारचा फ्लो असतो टर्ब्युलंट फ्लो, त्याच्याबद्दल आपण अजून शिकलो नाही, परंतु टर्ब्युलंट फ्लोमध्ये ते शक्य होत नाही. तर हे आहे फ्लो ट्यूब. म्हणजे हे काल्पनिक पाईप आहे समजा कॅनलच्या वॉटरमध्ये टाकलेले, आणि त्या पाईपमधून ते पाणी जातं, ह्या पाईपमधलं दुसऱ्या पाईपमध्ये जात नाही, असं तुम्ही फक्त इमॅजिन करा. आणि त्या पाईपामध्ये जेवढे प्रत्येक पॉईंट असतील, प्रत्येक पॉईंटला पाणी वाहतं, प्रत्येक पॉईंटला एक काल्पनिक रेषा आहे, त्याला म्हणतात फ्लो लाईन. अशा अनेक फ्लो लाईनचं मिळून एक फ्लो ट्यूब होते. फ्लो ऑफ लिक्विड्स or flow of fluids can be divided into two categories. जेव्हा फ्लुईड हे कुठल्याही मीडियममधून फ्लो होतं, म्हणजे पाईपमधून असेल, ट्यूबमधून असेल, रिव्हरमधून असेल, कॅनलमधून असेल, तेव्हा त्या फ्लोचे दोन प्रकार पडतात. त्यातला पहिला आहे लॅमिनर फ्लो और स्ट्रीमलाईन फ्लो, आणि दुसरा असतो टर्ब्युलंट फ्लो. तर अगोदर आपण लॅमिनर फ्लो म्हणजे काय ते समजावून घेऊ. सी दिस कॅनल वॉटर, दिस इज अ लॅमिनर फ्लो. Try to understand this concept of laminar flow, that is also called as streamline flow. It is a steady flow in which adjacent layers of a fluid move smoothly over each other. म्हणजे काय, तर हे जे कॅनलचं वॉटर दिसतंय ते संत गतीनं पुढं जात असतं, आणि त्याच्यामध्ये आपण असं इमॅजिन करू शकतो की हे जे वॉटर आहे हे अनेक लेयर्सचं बनलेलं आहे, असं इमॅजिन करायचं. म्हणजे ज्या पद्धतीने प्लेईंग कार्ड्स असतात, 52 पत्ते असतात खेळण्याचे, ते पत्ते आपण एकमेकावर रचून ठेवले की त्याला आपण लेयर्स म्हणू. थोडक्यात थोडा वेळ आपण त्याला असं समजू की ते 52 पत्ते म्हणजे 52 लेयर्स आहेत. सगळ्यात वरचा पत्ता, सगळ्यात वरचं प्लेईंग कार्ड म्हणजे फर्स्ट लेयर, त्याच्या खालचं दुसरं कार्ड म्हणजे सेकंड लेयर, अशा पद्धतीने सगळ्यात बॉटमचं जे 52 नंबरचं कार्ड आहे ते 52 नंबरचं लेयर. तर इथंही तुम्ही कॅनल वॉटरमध्ये असं इमॅजिन करू शकता. हे काल्पनिक आहे, लक्षात घ्या, हे इमॅजिन करायचं आहे फक्त आपण, तसं प्रत्यक्षात लेयर्स नसतात. तर तुम्ही असं समजायचं की याच्यामध्ये अनेक लेयर्स आहे, फक्त समजायचं. सगळ्यात वरचा एक लेयर तो त्याच्या स्पीडने चाललेला आहे, त्याच्या थोडं खाली एक लेयर तो जरा कमी स्पीडने चाललेला आहे, त्याच्या अजून खाली लेयर. अशा पद्धतीने तळाशी जाईपर्यंत वेगवेगळे लेयर्स इमॅजिन करायचे, आणि प्रत्येक लेयर्स हे आपल्या गतीनं, स्पीडनी, स्मूथली जात असतात, संथ गतीनं जात असतात, खळखळाट न करता, कसलाही आवाज न करता जात असतात. असं जे फ्लो असतं त्याला म्हणतात लॅमिनर फ्लो और स्ट्रीमलाईन फ्लो. याचं वैशिष्ट्य असं असतं की याच्यामध्ये प्रत्येक लेयरचा स्पीड कॉन्स्टंट आहे. इमॅजिन करा तुम्ही की एक बॉलवर ह्या पाण्यासोबत वाहतो आहे, आणि दुसरा बॉल त्याच्या थोडा खाली, पाण्याच्या खाली अर्ध्या 1 फुटानंतर खाली सरफेसपासून तो पण समोर वाहत चाललेला आहे पाण्याच्या प्रवाहाबरोबर. तिसरा बॉल अजून अर्धा 1 फूट खाली. असे बॉल तुम्ही इमॅजिन करा, किंवा 3 वस्तू इमॅजिन करा. तेव्हा त्या तिन्ही वस्तू आपल्या एकसारख्या गतीनं ठरलेल्या मार्गाने जातात.
ते आपला मार्ग सोडत नाही, आपली व्हेलॉसिटी कमी जास्त करत नाहीत, एक संथ गतीनं जात राहतात, खालीवर जात नाही, मध्येच खाली मध्येच वर अशा पद्धतीने जात नाही. टॉपवरचा लेयर जो असेल, टॉपवर म्हणजे एकदम वरच्या सरफेसवर जी वस्तू वाहत चाललेली आहे ती वरच्या सरफेसवरच राहील. अर्ध्या 1 फुटावर खाली एखादी वस्तू वाहत चाललेली असेल तर ती अर्ध्या 1 फुटावर त्याच डेप्थला ती वाहत जाईल, म्हणजे आपला मार्ग सोडणार नाही. आणि हे लेयर्स जे आहेत अशा पद्धतीने एकमेकांना डिस्टर्ब न करता पुढे जात राहतात. त्याला म्हणतात स्टेडी फ्लो. स्टेडी फ्लो ऑफ रिव्हर कॅन बी ॲझ्युम टू बी अ लॅमिनर फ्लो. म्हणजे नदीचं पाणी, संथ गतीनं जाणारं नदीचं पाणी किंवा कॅनलचं पाणी, याला आपण स्टेडी फ्लो म्हणू शकतो. स्टेडी फ्लोचा स्पीड कमी असतो, व्हेलॉसिटी कमी असते. दुसऱ्या प्रकारचा फ्लो असतो टर्ब्युलंट फ्लो. ते याच्या अगदी उलट असतं. बघा, तुम्हाला लगेच फरक लक्षात येईल जेव्हा त्या टर्ब्युलंट फ्लोचा मी तुम्हाला व्हिडिओ दाखवीन आता याच्यानंतरच. लॅमिनर फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लो असे 2 प्रकार आहेत फ्लोचे. लॅमिनर फ्लोमध्ये लिक्विड जे आहे किंवा फ्लुईड जे आहे ते संथ गतीनं कमी स्पीडनी पुढं जात असतं आणि ते लेयर्स एकमेकांमध्ये मिक्स होत नसतात. याच्या उलट टर्ब्युलंट फ्लो असतं. ते टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय आता पहा या ठिकाणी. टर्ब्युलंट फ्लो, इट इज अ फ्लो ॲट व्हेरी हाय फ्लो रेट सो दॅट देर इज नो स्टेडी फ्लो अँड द फ्लो पॅटर्न चेंजेस कंटिन्युअसली. थोडक्यात हा जो टर्ब्युलंट फ्लो असतो हा हाय स्पीडने जात असतो. स्टेडी फ्लोमध्ये कॅनलचं वॉटर आपण उदाहरण पाहिलेलं आहे, तर त्यामध्ये पाणी जाताना कमी स्पीडने जात असतं. याच्या उलट टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय असतं, हाय स्पीड असतो, हाय फ्लो रेट असतो, म्हणजे पटकन पाणी वाहून जातं. स्टेडी फ्लोमध्ये पाणी जायला वेळ लागतो, हळूहळू जातं पाणी. टर्ब्युलंट फ्लोमध्ये फास्ट जातं, पटकन वाहून जातं. सो दॅट देर इज नो स्टेडी फ्लो, तिथं स्थिर प्रवाह नसतो. फ्लो पॅटर्न चेंजेस कंटिन्युअसली. कॅनलमध्ये कसं आहे, आपण मग अशी व्हिडिओ पाहिला की ते एक सारखं पॅटर्न दिसतं आपल्याला. टर्ब्युलंट फ्लोमध्ये तसं नसतं, ते रँडमली बदलत जातं. कधीच ते खाली उसळी घेतं, कधीच ते वर उसळी घेतं पाणी, कधी डावीकडं कधी उजवीकडं. एक्झाम्पल ऑफ टर्ब्युलंट फ्लो इज फ्लड वॉटर. पुराचं पाणी. बघा तुम्ही या ठिकाणी तुम्हाला नदीमध्ये दिसत आहेत, दोन्ही ठिकाणचं आहे फ्लड वॉटर आहे. हे काय संथ गतीनं कॅनलच्या पाण्यासारखं चाललेलं नाही. याच्यामध्ये काय असे लेयर्स नाही आहेत. हे पाणी कसंही कुठल्याही डायरेक्शनला कधीही डायरेक्शन बदलतं. हे बघा, हे पुराचं पाणी डाव्या फिगरमध्ये तुम्हाला दिसू शकतं, तुम्ही बघू शकता. हे पाणी कधीही खाली जातं, कधी वर जातं, कधी आपला मार्ग बदलतं. इथं उजव्या बाजूला पण बघा तुम्ही. धिस टाईप ऑफ फ्लो इज कॉल्ड ॲज टर्ब्युलंट फ्लो. पुराचं पाणी असेल, धबधब्याचं पाणी, वॉटरफॉल, असे बरेचसे उदाहरणं आहेत की ते टर्ब्युलंट फ्लोचे उदाहरणं आहेत. नाव वी हॅव टू सी द डिफरन्स बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. So first difference, what is the first difference? See, the smooth flow of a fluid with velocity smaller than certain critical velocity, limiting value of velocity, is called as the streamline flow or laminar flow of a fluid. On the other hand, turbulent flow, the irregular and unsteady flow of fluid when its velocity increases beyond certain velocity, is called as turbulent flow. This means that streamline flow is a steady flow, स्थिर प्रवाह असतो, with a velocity less than certain value, that is called as critical velocity. म्हणजे हे कॅनलचं वॉटर आहे, स्ट्रीमलाईन फ्लो आहे, स्टेडी फ्लो आहे, संथ गतीनं जाणारं पाणी आहे आणि व्हेलॉसिटी कमी असते, एक पर्टिक्युलर व्हॅल्यू असते, त्याला म्हणतात क्रिटिकल व्हेलॉसिटी. ती क्रिटिकल व्हेलॉसिटीची डेफिनेशन आपल्याला याच्यानंतर बघायची, हा डिफरन्स पाहिल्यानंतर. जेव्हा फ्लोचा स्पीड, फ्लुईड फ्लोची व्हेलॉसिटी क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी असते तेव्हा ते फ्लो लॅमिनर असतं, आणि जेव्हा ती व्हेलॉसिटी क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त होते तेव्हा ते टर्ब्युलंट होतं. टर्ब्युलंट हा इरेग्युलर असतो, अनियमित असतो, अनस्टेडी असतो, म्हणजे अस्थिर असतो, त्याला अशी निश्चित अशी डायरेक्शन नसते. दॅट इज टर्ब्युलंट फ्लो. सेकंड डिफरन्स बिटवीन स्ट्रीमलाईन अँड टर्ब्युलंट फ्लो इज दॅट इन अ स्ट्रीमलाईन फ्लो velocity of a fluid at any given point is always constant. स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये समजा तुम्ही कुठला एखादा पॉईंट घेतला किंवा तुम्ही समजा त्या पाण्यामध्ये उभे आहात किंवा त्या पाण्यामध्ये एक पोल रोवून ठेवलेला आहे, तर त्या पोल जवळून जाणारं पाणी हे नेहमी एक सारख्या स्पीडनी जातं, तिथं स्पीड कमी जास्त होत नाही. ऑन दी अदर हँड, इन ए टर्ब्युलंट फ्लो द velocity of a fluid at any point does not remain constant. This second example, फ्लड वॉटर, नदीला आलेला पूर,
हे टर्ब्युलंट फ्लो कॅटेगरीमध्ये येतं. तुम्ही बघा याच्यामध्ये जर समजा इथं एखादी वस्तू असेल किंवा एखादा पोल असेल तर त्या पोल जवळून जाणारं पाणी एकसारखं कॉन्स्टंट स्पीडने जात नाही. कधी स्पीड अचानक वाढतो, कधी कमी होतो. दॅट इज टर्ब्युलंट फ्लो. दिस वॉज द सेकंड डिफरन्स बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. तो जो सेकंड डिफरन्स आहे तो जरा इथं वेगळ्या पद्धतीने म्हणजे डायग्रॅमच्या सहाय्याने सांगितलेला आहे. काय होता तो सेकंड डिफरन्स? पुन्हा एकदा पहा. इन ए स्ट्रीमलाईन फ्लो व्हेलॉसिटी ऑफ ए फ्लुइड ॲट एनी गिवन पॉईंट इज ऑलवेज कॉन्स्टंट. स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये कसे असे लेयर्स तुम्ही इमॅजिन करू शकता. म्हणजे पहा, हा वरचा बांध जो दिसतोय ना, तो सगळ्यात वरचा लेयर आहे समजा. त्याचा स्पीड जास्त असतो आणि त्या लेयरची व्हेलॉसिटी ठरलेली असते, कॉन्स्टंट असते. त्याच्या खाली एक लेयर तुम्ही इमॅजिन करू शकता, त्याची पण व्हेलॉसिटी ठरलेली असते, वरच्या लेयरपेक्षा ती थोडी कमी असते. त्याच्या खाली अजून एक लेयर तुम्ही इमॅजिन करू शकता, त्याची व्हेलॉसिटी अजून कमी. असे वेगवेगळे लेयर्स असतात आणि सगळ्यात खालचा जो लेयर असतो त्याचा स्पीड, त्याची व्हेलॉसिटी सगळ्यात कमी असते आणि डायरेक्शन ठरलेले असते. हे ॲरोज जे आहे ते सगळे स्ट्रेट लाईन दाखवलेत, म्हणजे त्यांच्या डायरेक्शन कॉन्स्टंट आहेत, त्यांच्या मॅग्निट्यूड कॉन्स्टंट आहेत, म्हणजे व्हेलॉसिटी कॉन्स्टंट असते प्रत्येक पॉईंटला. याच्या उलट टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय असतं? इन केस ऑफ टर्ब्युलंट फ्लो द व्हेलॉसिटी ऑफ फ्लुइड ॲट एनी पॉईंट डज नॉट रिमेन कॉन्स्टंट. इट चेंजेस फ्रॉम पॉईंट टू पॉईंट. म्हणजे जागोजागी तर व्हेलॉसिटी वेगळी असतेच, त्याचवेळी वेळोवेळी पण. म्हणजे एखादी समजा तुम्ही हा एक पॉईंट इथं इथं एक पॉईंट तुम्ही घेतला, जिथं आता माऊस कर्सर आहे त्या ठिकाणी. आता तिथं समजा स्पीड जास्त असेल, 2 मिनिटानं तिथं स्पीड कमी होईल, 3 मिनिटानं परत त्या ठिकाणी वाढेल. म्हणजे एखाद्या जागेवरचा स्पीड सतत वेळेनुसार कमी जास्त असतो आणि हे पाणी असं एकसारखं पुढं जात नाही. मध्येच असं खाली जाणार, मध्येच असं वर जाणार, मध्येच असं रिव्हर्स पण फिरतं. कधी कधी पाण्यामध्ये भोवरे पण तयार होतात, व्हर्लपूल त्याला म्हणतात किंवा एडीज म्हणतात. हे पाणी असं कधी कधी गोलही फिरतं. हे टर्ब्युलंट फ्लोमध्ये घडतं, हे स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये घडत नाही. This was second difference. Now see the third difference. आता याच्यामध्ये तिसरा फरक काय आहे ते आपण बघू. The third difference is in case of streamline flow, two streamlines can never intersect. That is, they are always parallel. While in case of turbulent flow, in a turbulent flow, at some points the fluid may have rotational motion which gives rise to eddies. स्ट्रीमलाईन फ्लोमध्ये दोन स्ट्रीम लाईन्स कधीही एकमेकांना इंटरसेक्ट करत नाहीत. स्ट्रीमलाईन म्हणजे काय ते आपण पाहिलं की समजा एखादा पार्टिकल किंवा एखादी वस्तू याच्यावरती वाहत जात असेल तर ती ज्या मार्गाने जाते ते फ्लो लाईन, आणि जवळपास स्टेडी फ्लोमध्ये तीच स्ट्रीमलाईन असते. थोडक्यात एखादी वस्तू वाहत चाललेली असेल या कॅनलच्या वॉटरवर तर ती ज्या मार्गाने जाते ती स्ट्रीमलाईन झाली. आणि त्याच्यामुळं त्या दोन स्ट्रीमलाईन्स असतील तर त्या कधी एकमेकांना इंटरसेक्ट करत नाही. याचा अर्थ काय की समजा ह्या कॅनलच्या वॉटरवरती दोन वस्तू तरंगत आणि वाहत चाललेल्या आहे पाण्याच्या प्रवाहाबरोबर, आणि हवा जर वाहत नसेल, हवा नसेल तर म्हणतोय मी, तर त्या दोन वस्तू अशा एकमेकांना पॅरलल वाहत जातील आणि त्यांच्यामधलं अंतर कॉन्स्टंट राहील. कधी एकमेकांना टच करणार नाही किंवा एकमेकांपासून दूर जाणार नाहीत. त्या वस्तू एकसारख्या आणि एकमेकांना पॅरलल जातील. ते स्ट्रीमलाईनमध्ये घडतं. याच्या उलट काय होतं, टर्ब्युलंटमध्ये तसं होणार नाही. पुराच्या पाण्यावरती समजा नदीच्या पाण्यावर कल्पना करा की दोन वस्तू तरंगत चाललेल्या आहेत आणि पुराचं पाणी फास्ट चाललेलं आहे, तर त्या दोन वस्तू एकसारख्या पॅरलल राहणार नाहीत टर्ब्युलंट फ्लोमध्ये. त्या दोन वस्तू कधी एकमेकांवरती कोलाईड होतील, एकमेकांना टच होतील, कधी एकमेकांपासून दूर जातील, कधी खाली जातील पाण्यामध्ये बुडतील, कधी परत वर येतील. तसं या ठिकाणी स्ट्रीमलाईनमध्ये घडत नाही. आणि टर्ब्युलंट फ्लोमध्ये तर काही काही वेळेस पाणी असं उलटं पण फिरतं आणि काही ठिकाणी जागेवर गोलही फिरतं ते, आणि त्याच्यामध्ये व्हर्लपूल्स किंवा एडीज तयार होतात, पाण्यामध्ये भोवरे तयार होतात. दिस वॉज द थर्ड डिफरन्स बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. स्ट्रीमलाईन फ्लो इज अ स्टेडी फ्लो. Streamlines can never intersect each other. In this case, the streamlines may intersect, may cross each other. There is no concept of streamline in case of turbulent flow. कारण ते रँडम असतं, हाय स्पीडने जाणारं असतं. नाव सी द फोर्थ डिफरन्स बिटवीन स्ट्रीमलाईन फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो. इन केस ऑफ स्ट्रीमलाईन फ्लो ओव्हर ए प्लेन सरफेस कॅन बी ॲज्युम टू बी डिवायडेड इंटू नंबर ऑफ प्लेन लेयर्स. म्हणजे मगाशी मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे हे जे स्ट्रीमलाईन फ्लो आहे, कॅनलचं वॉटर आहे,
त्याच्यामध्ये तुम्ही असं समजू शकता की अनेक लेयर्स आहेत. ज्या पद्धतीने एखादं बुक असतं, पुस्तक असतं, आणि त्या पुस्तकाचे पानं असतात, एकमेकांपासून असे वेगळे करता येतात, पानं उलटता येतात. तसं तुम्ही इथं इमॅजिन करू शकता की हे जे लिक्विड आहे हे वेगवेगळ्या लेयर्सचं बनलेलं आहे. सगळ्यात वरचा लेयर, त्याच्या खालचा लेयर, हे फक्त इमॅजिन करायचं. प्रत्यक्षात तसे लेयर्स पुस्तकाच्या पानांसारखी इथं नसतात. हे फक्त इमॅजिन करायचं. हे सगळं इमॅजिनरी आहे. आपला फ्लुइड मेकॅनिक्सचा, हायड्रोडायनॅमिकचा स्टडी सोपा व्हावा या उद्देशाने ते केलेलं इमॅजिनेशन आहे. म्हणजे याच्यामध्ये अनेक लेयर्स आहेत असं आपण समजू शकतो. आणि शिवाय इन ए फ्लो ऑफ लिक्विड थ्रू ए पाईप ऑफ युनिफॉर्म क्रॉस सेक्शनल एरिया ऑल दी स्ट्रीम लाईन्स विल बी पॅरलल टू द ॲक्सिस ऑफ द ट्यूब. म्हणजे समजा कॅनल वॉटरच्या ऐवजी हे स्ट्रीम लाईन फ्लो एखाद्या पाईपमधून जात असेल. जसं आपण घरगुती पाईप वापरतो म्युन्सिपाल्टीचं पाणी घेण्यासाठी, नळासाठी आपण पाईप घेतो, त्या पाईपमधून जर संत गतीनं हे स्ट्रीमलाईन फ्लो जात असेल, टर्ब्युलंट नाही, तर त्याच्यामध्ये तुम्ही असं इमॅजिन करू शकता. त्याच्यामध्ये अनेक स्ट्रीम लाईन्स आहेत, अनेक रेषा आहेत की ज्या रेषांनी पाणी चाललेलं आहे. आणि त्या स्ट्रीम लाईन्स सगळ्या त्या पाईपचा जो ॲक्सिस असतो सेंटरचा, म्हणजेच पाईपच्या सरफेसलाही पॅरलल तुम्ही म्हणू शकता, एक सारख्या त्या असतात थोडक्यात. उलट याच्या उलट टर्ब्युलंट फ्लोमध्ये काय असतं, ए फ्लो ट्यूब लुजेस इट्स ऑर्डर अँड पार्टिकल्स मूव्ह इन अ रँडम डायरेक्शन. असं या ठिकाणी फ्लो ट्यूब नावाची कन्सेप्टच नाही, कारण हे रँडम डायरेक्शनला जात असतं. हे बघा या फिगरमध्ये तुम्हाला दिसत आहे कशा पद्धतीने हे जे सेकंड फिगरमध्ये तुम्हाला टर्ब्युलंट फ्लोचं उदाहरण आहे की रँडम म्हणजे बेशिस्त विद्यार्थ्यांसारखं थोडक्यात, की हे म्हणजे काय आहे, शिस्तबद्ध विद्यार्थी. लॅमिनर फ्लो म्हणजे समजा विद्यार्थ्यांच्या ओळी केल्या आणि ते सगळे विद्यार्थी शिस्तीत ओळीत चालले असतील, ओळ न मोडता एका ओळीतला विद्यार्थी दुसऱ्या ओळीमध्ये जाणार नाही आणि एकसारख्या कॉन्स्टंट स्पीडनीच ते विद्यार्थी पुढे जात असतील, तर त्याला म्हणायचं लॅमिनर फ्लो, म्हणजे शिस्तबद्ध विद्यार्थ्यांची ती होणारी मोशन. याच्या उलट टर्ब्युलंट फ्लोचं कंपॅरिझन आपण बेशिस्त, म्हणजे समजा शाळा सुटल्यानंतर घरी जाण्यासाठी जसे विद्यार्थी कसेही पळतात, कोणी फास्ट जातं, कोणी स्लो जातं, कोणी मध्येच फिरतं, कोणी रस्त्यावरती मस्ती करतं, अशा पद्धतीने हा टर्ब्युलंट म्हणजे बेशिस्त विद्यार्थ्यांचा फ्लो असतो. तशा प्रकारचा हा थोडक्यात फ्लो असतो टर्ब्युलंट फ्लो. म्हणजे आतापर्यंत आपण जो डिफरन्स पाहिला स्ट्रीमलाईन फ्लो आणि टर्ब्युलंट फ्लोमध्ये, तर हे लिक्विड स्ट्रीमलाईन किंवा टर्ब्युलंट फ्लोने जाऊ शकतं. तर ते सगळं ठरतं त्या लिक्विडच्या व्हेलॉसिटीवर. आणि एक व्हेलॉसिटी असते त्याला म्हणतात क्रिटिकल व्हेलॉसिटी. जेव्हा त्या क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा कमी स्पीडने लिक्विड जातं तेव्हा तो फ्लो असतो लॅमिनर फ्लो, अशा पद्धतीने पहिल्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. आणि जेव्हा तो स्पीड जास्त वाढतो तेव्हा तो क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त स्पीड असेल तर ते टर्ब्युलंट असतो, दुसऱ्या व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. तर ती क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय आणि ते कोणत्या फॅक्टरवर डिपेंड असते ते आता आपल्याला समजावून घ्यायचं आहे. पाहिलं तर इथं बॉटमला गेलं आहे, क्रिटिकल व्हेलॉसिटी मीन्स द व्हेलॉसिटी बियॉन्ड विच अ स्ट्रीमलाईन फ्लो बिकम्स अ टर्ब्युलंट इज कॉल्ड ॲज क्रिटिकल व्हेलॉसिटी. म्हणजे उदाहरणार्थ समजा की एखाद्या पाईपमधून पाणी जात आहे आणि जेव्हा पाण्याचा स्पीड कमी असेल तेव्हा तो जो फ्लो असेल तो लॅमिनर किंवा स्ट्रीमलाईन फ्लो असेल, संत गतीनं स्थिर प्रवाह जात असेल, त्याला आपण लॅमिनर फ्लो म्हणतो, स्टेडी फ्लो म्हणतो. पण जसा जसा हा स्पीड वाढत जातो, एक पर्टिक्युलर स्पीड आला की त्या स्पीडपेक्षा जास्त स्पीड झाला की मग तो फ्लो लॅमिनर न राहता तो टर्ब्युलंट होतो आणि फास्ट जातं. तर ती जी व्हेलॉसिटी असते, ज्या व्हेलॉसिटीपेक्षा जास्त व्हेलॉसिटी झाली की फ्लो हा टर्ब्युलंट होतो आणि त्याच्यापेक्षा कमी व्हेलॉसिटी झाली की फ्लो हा लॅमिनर असतो, त्या व्हेलॉसिटीला म्हणतात क्रिटिकल व्हेलॉसिटी. अकॉर्डिंग टू द सायंटिस्ट ऑसबॉर्न रेनॉल्ड, क्रिटिकल व्हेलॉसिटी इज गिवन बाय. रेनॉल्ड ह्या शास्त्रज्ञांनी हा फॉर्म्युला डिराईव्ह केलेला आहे. त्याचं डेरिवेशन आपल्या सिलेबसमध्ये नाही आहे, पण त्यांनी जो फॉर्म्युला सांगितला आहे तो फॉर्म्युला आपल्याला पाठ करावा लागेल. तो फॉर्म्युला असा आहे, VC मीन्स क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इक्वल टू RN इंटू इटा अपॉन रो इंटू D. म्हणजे 4 गोष्टीवर डिपेंड आहे. त्याच्यातला पहिला आहे RN, त्याला म्हणतात रेनॉल्ड्स नंबर. बघा आता इथं प्रत्येक टर्मचं मिनिंग खाली दिलेलं आहे. पहिला फॅक्टर आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड. VC मीन्स क्रिटिकल व्हेलॉसिटी ऑफ द फ्लुइड. सेकंड इज RN मीन्स रेनॉल्ड्स नंबर विच इज कॉन्स्टंट. ते आपण याच्यानंतर बघू की त्याची व्हॅल्यू किती असते आणि त्याचं युनिट काय असतं वगैरे. इटा इज अ कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. रिमेंबर दिस इज अ ग्रीक लेटर इटा
दॅट इज कॉल्ड ॲज कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. आता कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीबद्दल आपल्याला अजून शिकायचं आहे. विस्कॉसिटी म्हणजे काय ते आपलं पुढच्या व्हिडिओमध्ये होणार आहे. सध्या फक्त लक्षात घ्या या टर्मचं मिनिंग काय आहे ते. त्याच्यानंतर रो म्हणजे डेन्सिटी ऑफ फ्लुईड आणि फोर्थ फॅक्टर आहे डी म्हणजे डायमीटर ऑफ ट्यूब. म्हणजे व्ही सी ही जी व्हेलॉसिटी आहे ही क्रिटिकल व्हेलॉसिटी आहे. ह्या व्हेलॉसिटीपेक्षा जास्त स्पीड झाला तर तो फ्लो टर्ब्युलंट होतो आणि कमी स्पीड झाला तर ते लॅमिनर असतं. मग ही क्रिटिकल व्हेलॉसिटी किती असेल, 10 मीटर पर सेकंड का 15 का 20 का 25 मीटर पर सेकंड. तर ते ह्या वेगवेगळ्या फॅक्टर्सवर डिपेंड आहेत. बघा इथं हे 4 फॅक्टर आहेत, आर एन, इटा, रो आणि डी. त्यातला आर एन म्हणजे रेनॉल्ड्स नंबर तो कॉन्स्टंट आहे, म्हणजे राहिले 3च फॅक्टर. तर 3 फॅक्टरला ती कशी आहे, तर कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटीला ती डायरेक्टली प्रोपोर्शनल आहे. म्हणजे बघा आता विस्कॉसिटी म्हणजे काय थोडक्यात ते आपल्याला होणारच आहे. पण आता या ठिकाणी एक तुम्हाला इथे व्हिडिओ दिसत आहे. तर व्हिडिओमध्ये जेव्हा स्पीड कमी असतो, क्रिटिकल व्हेलॉसिटी म्हणजे काय मी तुम्हाला सांगितलं की अशी व्हेलॉसिटी की ज्या व्हेलॉसिटीपेक्षा कमी स्पीड असेल फ्लुईड, त्याच्यापेक्षा कमी व्हेलॉसिटीनं जात असेल तर तो फ्लो असतो लॅमिनर फ्लो किंवा स्ट्रीमलाईन फ्लो. आणि क्रिटिकल व्हेलॉसिटीपेक्षा जास्त व्हेलॉसिटी झाली तर तो फ्लो तो टर्ब्युलंट फ्लो. म्हणजे कमी स्पीडला फ्लो जो असतो तो लॅमिनर आणि जास्त स्पीडला फ्लो असतो तो टर्ब्युलंट. इथं एक तुम्हाला आता पाईपमधून पाणी येताना दिसेल. जेव्हा हे पाणी कमी स्पीडने येतं तेव्हा ते बघा लॅमिनर आहे, संत गतीनं जातं. पण स्पीड वाढला की ते टर्ब्युलंट झालेलं आहे. तर एका विशिष्ट स्पीडला ते घडतं. दॅट व्हेलॉसिटी इज कॉल्ड ॲज क्रिटिकल व्हेलॉसिटी. परत आपण स्पीड कमी केला की बघा आता टर्ब्युलंट फ्लो होता तो लॅमिनर झालेला आहे, स्टेडी फ्लो झालेला आहे. म्हणजे स्पीड कमी झाला की तो लॅमिनर असतं, स्पीड वाढला की ते टर्ब्युलंट होतं. ज्या स्पीडला तो बदलतं लॅमिनरचं टर्ब्युलंट किंवा टर्ब्युलंटचं लॅमिनर, त्या स्पीडला म्हणतात क्रिटिकल व्हेलॉसिटी. आणि क्रिटिकल व्हेलॉसिटी कोणत्या कोणत्या फॅक्टरवर डिपेंड आहे ते आपल्याला बघायचं आहे. आता क्रिटिकल व्हेलॉसिटीचा आपण हा फॉर्म्युला पाहिला, व्ही सी इक्वल टू आर एन इटा अपॉन रो इंटू डी. आर एन इज कॉन्स्टंट, दॅट इज रेनॉल्ड्स नंबर. म्हणजे राहिले 3 फॅक्टर. क्रिटिकल व्हेलॉसिटी इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू इटा, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. म्हणजे याचा अर्थ असा आहे की जेवढी विस्कॉसिटी लिक्विडची जास्त असेल, विस्कॉसिटी म्हणजे काय ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये शिकणार आहोत, पण जेवढी विस्कॉसिटी जास्त असेल तेवढा क्रिटिकल स्पीड जास्त आहे. म्हणजे 2 उदाहरणं आपण घेऊ. समजा हनी, मध, आणि दुसरं वॉटर, पाणी. तर हनी जे आहे, मध जे आहे ते जास्त विस्कस आहे, त्याच्यामुळे त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी पण जास्त आहे. वॉटर जे आहे ते कमी विस्कस आहे, ते नॉन विस्कस आहे, त्याच्यामुळे त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी पण कमी आहे. बघा तुम्हाला इथे व्हिडिओमध्ये दिसेल विस्कस आणि नॉन विस्कस लिक्विड म्हणजे कसं आहे. समजा हे हनी आहे, मध आहे, आपण समजा ते एखाद्या वाटीमध्ये ओतताना ते पटकन नाही पडत आणि ते चिकटतं. समजा त्या बॉटलमधून आपण ओतताना त्या बॉटलला चिकटते किंवा आता ह्या वाटीमधून काढताना त्या वाटीला चिकटतं. पण याच्या उलट पाणी बघा कसं पटकन पडतं. हे नॉन विस्कस आहे, याची विस्कॉसिटी कमी आहे, पटकन पडतं. आणि समजा हे आपण आता हे वॉटर जे आहे ह्या पहिल्या वाटीमध्ये आपण घेतलेलं ते सांडून दिलं तर पटकन सांडलं जातं ते, आणि ह्या वाटीला तेवढं चिटकत पण नाही. याच्या उलट हे जे मध आहे ते मध पटकन पडत नाही, वेळ लागतो, म्हणजे ते विस्कस आहे. त्याच्यामुळं विस्कॉसिटी हनी मधची जास्त आहे आणि वॉटरची कमी आहे. त्यामुळे क्रिटिकल व्हेलॉसिटी मधाची जास्त आहे. म्हणजे याचा अर्थ काय माहिती आहे का, की समजा एखाद्या पाईपमधून, समजा तुम्ही पाण्याचा पाईप आहे असं इमॅजिन करा आणि पाणी चाललेलं आहे त्या पाईपमधून, आणि दुसऱ्या ठिकाणी असं इमॅजिन करा, फक्त इमॅजिन करा, कल्पना करा की दुसऱ्या पाईपमधून अशा मधासारखा पदार्थ चाललेला आहे, जास्त विस्कस पदार्थ चाललेला आहे. तर काय होतं, वॉटरची विस्कॉसिटी कमी आहे, त्याच्यामुळे त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी कमी आहे. म्हणजे कमी स्पीडलाच ते आउट ऑफ ऑर्डर जातं आणि पटकन टर्ब्युलंट होतं. म्हणजे समजा वॉटर आपण असं इमॅजिन करा थोडा वेळ की 10 मीटर पर सेकंडलाच आउट ऑफ ऑर्डर गेलं, ते लॅमिनरचा टर्ब्युलंट फ्लो झाला. पण तोपर्यंत हे त्याच्या शेजारच्या पाईपमध्ये समजा हनी मध जात आहे पाईपमधून, तर त्या 10 मीटर पर सेकंडला सुद्धा ते मध चाललेलं आहे, पण ते लॅमिनर फ्लोने जातं कारण त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी जास्त आहे. म्हणजे दोन्ही पाईपमधून, एका पाईपमधून पाणी जात आहे 10 मीटर पर सेकंडनी आणि दुसऱ्या पाईपमधून हनी जात आहे, मध जात आहे 10 मीटर पर सेकंडनीच. पण इथं 10 मीटर पर सेकंड क्रॉस केलं, जस्ट क्रॉस केलं पाण्याने, तर ते टर्ब्युलंट झालं. म्हणजे ते पाणी इरेग्युलर, म्हणजे तो स्टेडी नाही, अनस्टेडी फ्लो आहे, अस्थिर आहे. म्हणजे फास्टमध्ये चाललं आहे ते आणि त्याच स्पीडने चाललं आहे 10 मीटर पर सेकंड, जस्ट क्रॉस केलेलं आहे मधाने. पण ते मात्र संत गतीने, म्हणजे थोडक्यात काय की ते स्टेडी फ्लो आहे, ते टर्ब्युलंट नाही आहे. पण याचा स्पीड जास्त आहे. समजा याची व्हेलॉसिटी, क्रिटिकल व्हेलॉसिटी 20 मीटर पर सेकंड असेल, तर 20 मीटर पर सेकंडला आपली ती ऑर्डर चेंज करणार आणि स्ट्रीमलाईनचं टर्ब्युलंट होणार आहे. म्हणजे थोडक्यात या ठिकाणी होतं काय की वॉटर 10 मीटर पर सेकंडलाच टर्ब्युलंट होऊन जातं.
हनी मात्र 10 मीटर पर सेकंडला होत नाही, 11 मीटर पर सेकंडला पण होत नाही. ते त्याची जी वरची व्हेलॉसिटी असेल समजा 20 मीटर पर सेकंड, त्या स्पीडला ते टर्ब्युलंट होतं. म्हणजे विस्कॉसिटीला डायरेक्टली प्रोपोर्शनल. दुसरा फॅक्टर, जेवढं जास्त विस्कस लिक्विड तेवढं ते लॅमिनर राहण्याचे चान्सेस जास्त, टर्ब्युलंट होण्याचे चान्सेस कमी. तिसरा फॅक्टर आहे क्रिटिकल व्हेलॉसिटी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डेन्सिटी. याचा अर्थ काय आहे, डेन्सिटी जेवढी कमी असेल तेवढी क्रिटिकल व्हेलॉसिटी जास्त, आणि जेवढी डेन्सिटी जास्त असेल तेवढी क्रिटिकल व्हेलॉसिटी कमी. म्हणजे समजा असं वेगवेगळ्या प्रकारची लिक्विड आहेत बघा, या बॉटलमध्ये प्रत्येकाची डेन्सिटी काय सारखी नसते. ज्याची डेन्सिटी जास्त त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी कमी. म्हणजे जास्त डेन्स लिक्विड असेल तर ते पटकन लॅमिनरचं टर्ब्युलंट होईल, आणि हलकं लिक्विड असेल, कमी डेन्स लिक्विड असेल, डेन्सिटी म्हणतोय मी, घनता जर कमी असेल तर क्रिटिकल व्हेलॉसिटी जास्त, म्हणजे ते पटकन लॅमिनरचं टर्ब्युलंट होणार नाही, त्याला जास्त व्हेलॉसिटी लागेल लॅमिनरचं टर्ब्युलंट होण्यासाठी. हा झाला तिसरा फॅक्टर. चौथा फॅक्टर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डायमीटर ऑफ पाईप. म्हणजे आता समजा बघा, या ठिकाणी वेगवेगळ्या साईजचे पाईप दिसत आहेत आपल्याला, तर इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू डायमीटर आहे. म्हणजे ह्या तिन्ही पाईपमधून जर समजा पाणी चाललं असेल तर ज्याचं डायमीटर कमी त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी जास्त, ज्याचं डायमीटर जास्त त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी कमी. म्हणजे इथं हा पाईप आपल्याला जो दिसतो आहे तो मोठा आहे, त्याच्यामुळे त्याची क्रिटिकल व्हेलॉसिटी कमी. कमी म्हणजे समजा तिन्हीमधून आपण सारख्याच प्रमाणामध्ये पाणी पाठवलं तर हा जो मोठा पाईप आहे त्याच्यामधून ते पटकन लॅमिनरचं टर्ब्युलंट होईल. त्याच्यानंतर याला वेळ लागेल, त्याच्यानंतर सगळ्यात शेवटी याच्यामध्ये होईल, याला जास्त स्पीड लागेल. सगळ्यात कमी ज्याचं डायमीटर आहे त्याला जास्त स्पीडनी पाठवावं लागेल लॅमिनरचं टर्ब्युलंट करण्यासाठी, याला कमी स्पीडनीच. म्हणजे हा समजा मोठा पाईप जो आहे तो 10 मीटर पर सेकंडलाच लॅमिनरचा टर्ब्युलंट झाला, तर त्याच्यापेक्षा मोठा जो आहे तो 10 नाही, त्याला त्याच्यापेक्षा जास्त व्हेलॉसिटी लागेल, समजा 15, तर 15 मीटर पर सेकंडला तो लॅमिनरचा टर्ब्युलंट होईल. आणि जो छोटा आहे त्याला अजून जास्त व्हेलॉसिटी लागेल, समजा 20 मीटर पर सेकंड, तर 20 मीटर पर सेकंडला तो लॅमिनरचा टर्ब्युलंट होईल. सो रिमेंबर दिस 3 फॅक्टर्स. Critical velocity is directly proportional to viscosity. More the viscous liquid, more will be critical velocity. Critical velocity is inversely proportional to density. If density is more, critical velocity is less. If density is less, critical velocity is more. And number 3, critical velocity is inversely proportional to diameter. That means size of the pipe. If size of pipe is large, critical velocity will be less. If the size of pipe is small, critical velocity will be more. Now finally we have to see the definition of Reynolds number, formula for Reynolds number. We have seen this formula for critical velocity. Critical velocity is given by this formula, where Rn is a number that is constant, that is called as Reynolds number. Eta is coefficient of viscosity, rho is density, and d is diameter. Now from this we can write equation for Rn. We get this equation, Rn is equal to, if we rearrange the steps in this equation number 1, then we get formula for Reynolds number. That will be like this: Rn is equal to Vc rho d upon eta. This is called as Reynolds number. This is formula for Reynolds number. लक्षात ठेवा की क्रिटिकल व्हेलॉसिटी असू द्या किंवा रेनॉल्ड्स नंबर असू द्या, दोन्ही फॉर्म्युले आपल्याला डिराईव्ह करायचे नाहीत. परीक्षेमध्ये तुम्हाला याचं डेरिव्हेशन कोणीही विचारणार नाहीत, कारण आपल्या सिलेबसमध्ये ते नाही. पण हे फॉर्म्युले मात्र तुम्हाला पाठ करावे लागतील, कारण त्याच्यावरती न्यूमेरिकल्स असू शकतात. रेनॉल्ड्स नंबरबद्दल इथं अजून जास्तीची माहिती सांगितलेली आहे पहा. रेनॉल्ड्स नंबर इज अ प्युअर नंबर. हा एक प्युअर नंबर असतो, याला युनिट नसतं, त्याला डायमेन्शन्स नसतात. जसं मास म्हटलं की आपण म्हणतो 3 kg, 4 kg, 20 kg, 15 kg, kg लावतो आपण त्याला युनिट. तसं रेनॉल्ड्स नंबरच्या पुढं काही लावायचं नाही. समजा तुम्ही म्हणू शकता रेनॉल्ड्स नंबर 50 आहे, 1000 आहे, 2000 आहे, 3000 आहे. प्युअर नंबर, इट हॅज नो युनिट अँड डायमेन्शन्स. त्याला युनिट आणि डायमेन्शन्स नसतं. इट इज फाउंड दॅट फॉर Rn लेस दॅन 1000 द फ्लो ऑफ फ्लुइड इज स्ट्रीमलाईन, while for Rn greater than 2000 the flow of fluid is turbulent. म्हणजे असं सिद्ध झालेलं आहे की जेव्हा रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू 1000पेक्षा कमी असते तेव्हा ते फ्लुइड हे स्ट्रीमलाईन फ्लो असतं. त्या फ्लुइडचा जो फ्लो असतो तो स्ट्रीमलाईन असतो. म्हणजे थोडक्यात एखाद्या पाईपमधून जर स्थिर गतीनं स्थिर प्रवाह जात असेल, स्टेडी फ्लो असेल, स्ट्रीमलाईन फ्लो असेल, तर त्या लिक्विडची
रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू 1000पेक्षा कमी असते आणि जर समजा त्या पाईपमधून जाणारं पाणी हे टर्ब्युलंट फ्लो असेल, फास्ट जात असेल, खळखळाट करत जात असेल, तेव्हा त्या लिक्विडच्या रेनॉल्ड्स नंबरची व्हॅल्यू 2000पेक्षा जास्त असते. व्हेन RN इज बिटवीन 1000 अँड 2000. आता आपण 1000पेक्षा कमी असेल तर म्हणतोय की स्ट्रीमलाईन आहे, 2000पेक्षा जास्त असेल तर म्हणतोय की टर्ब्युलंट आहे. मग 1000 आणि 2000च्या मध्ये असेल तर काय, तर त्यामध्ये असं म्हटलं आहे द फ्लो ऑफ फ्लुईड बिकम्स अनस्टेडी, म्हणजे तो अस्थिर आहे. दॅट इज इट चेंजेस फ्रॉम स्ट्रीमलाईन फ्लो टू अ टर्ब्युलंट फ्लो ग्रॅज्युअली. याचा अर्थ असा आहे की 1000च्या वर व्हॅल्यू झाल्यानंतर तो हळूहळू अस्थिर होत जातो, अनस्टेडी होत जातो, हळूहळू तो टर्ब्युलंटकडे जातो आणि नंतर मग 2000 जेव्हा व्हॅल्यू होईल रेनॉल्ड्स नंबरची तेव्हा तो कम्प्लिटली टर्ब्युलंट होतो. हे होतं रेनॉल्ड्स नंबरबद्दल. विद्यार्थी मित्रांनो, आजच्या पिरियडमध्ये आपण काय काय शिकलो, तर आपण सगळ्यात पहिल्यांदा शिकलो की हायड्रोडायनॅमिक्स म्हणजे काय, त्याच्यानंतर वेगवेगळ्या काही टर्म्स आपण शिकलो. फ्लो लाईन म्हणजे काय, फ्लो ट्यूब म्हणजे काय, स्ट्रीम लाईन म्हणजे काय, स्टेडी फ्लो म्हणजे काय, लॅमिनर फ्लो म्हणजे काय, टर्ब्युलंट फ्लो म्हणजे काय, डिफरन्स बिटवीन लॅमिनर फ्लो अँड टर्ब्युलंट फ्लो, क्रिटिकल व्हेलॉसिटी अँड रेनॉल्ड्स नंबर. एवढे पॉईंट्स आपण ह्या चॅप्टरमध्ये शिकलो आहे, आजच्या व्हिडिओमध्ये शिकलो. माझी तुम्हाला सर्वांना विनंती आहे की जे आपण शिकलो आहे ते पुस्तकातून वाचा, त्याची रिव्हिजन करा. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण विस्कॉसिटीबद्दल शिकणार आहोत.